आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन या विषयावर आपली प्रवचनमाला सुरू आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात वचनामृतामध्ये अध्याय 10. ध्यान करताना त्याच्या चरणी मन कसं अगदी तल्लीन व्हायला पाहिजे. वर तरंगत राहिल्यानं का कधी तळाची रत्ने हाती लागायला बसली आहेत. जे अतिशय मूल्यवान गोष्ट असते किंवा गोष्टी असतात त्या सहजासहजी आपल्या हाती लागत नाही. म्हणून त्याला गुह्यतमम म्हणतात. इति गुह्यतमम शास्त्रम. अध्यात्मशास्त्र हे गुह्यतर गुह्यतम सुपरलेटिव्ह डिग्री आहे. कारण साधारण गोष्टी आपल्या दृष्टीपथात असतात, पटकन नजरेस येतात. जसे आकाशातले तारे आहेत, चंद्र आहे, पटकन नजरेस येतात. दूरचे तारे मात्र आपल्याला माहीत नसतात, ते शोधून काढावे लागतात. वैज्ञानिक दुर्बिणींनी दिवसेंदिवस महिने वर्षानुवर्ष प्रयत्न करतात. त्यांना तेव्हा एखादी नवीन गॅलेक्सी दिसते. बरेच प्रयत्न करावे लागतात. सगळं सोडून त्यांनी समर्पित व्हावं लागतं. आणि हे जसं आत्ता म्हटलं आपण गीतेमध्ये इति गुह्यतमम शास्त्रम इदं तु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. हा अशुभ संसार आहे मोक्षसे, अशुभात मोक्षसे. नाही, तुम्हाला अशुभात मोक्षसे म्हणजे संसार बंधन, अज्ञान ज्याला म्हणतो. आपण सगळे मोहाच्छन्न आहोत, मोहाने आच्छन्न आहोत, मोहाने वेढलेले आहोत. वर खाली आत बाहेर सगळीकडे मोहच मोह आहे. मोह म्हणजे मूढता म्हणजे मूर्खता. स्वामीजी राजयोगात म्हणतात आपण सर्वजण मूर्खांनी वेढलेले आहोत, पण आपण मात्र समजतो की आपण मात्र शहाणे आहोत. ते कसं शक्य आहे की सगळीकडे जर मूर्ख असतील चारी बाजूला, तर तिथे तुम्ही अपवाद स्वरूप शहाणे कसे व्हाल? आपणही त्यातलेच एक आहोत. पण आपल्याला असं मनोमन वाटत असतं, हां ठीक आहे, सगळीकडे सगळे मूर्खांचाच बाजार आहे. जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा. सगळ्या वेड्यांचा बाजार भरलेला आहे, पसारा आहे. पस्तारा म्हणजे विस्तार. सगळीकडे तेच दिसतात. मग अपवाद स्वरूप आपण मात्र शहाणे आहोत. मूर्खता ही आपल्या आत बाहेर भरलेली आहे. त्याला म्हणतात अशुभ. ते शुभ कसं असणार? ते अशुभच असणार. त्याच्यापासून मुक्ती, सुटका. यासाठी अर्जुना, तुला साधं ज्ञान चालणार नाही. ते काही कामाचं नाही. ते तर आपल्याकडे आहे भरपूर. त्यांनीच तर आपण जगातले व्यवहार करतो. नाही तर आपण जगातले व्यवहार कसे करू शकणार? जे ज्ञान आपल्यापाशी आहे, विद्या आपल्यापाशी आहे, त्यांनीच आपले जगातले व्यवहार करतो. ज्याच्यापेक्षा ते अधिक असेल तो चांगले व्यवहार करतो, तो अधिक सुखी होतो असं म्हणायला पाहिजे. तेवढं सुख आपल्याला जगात मिळू शकतं, तेवढं आपण प्राप्त करू शकतो. पण ते गुह्यतमम शास्त्र जे आहे, ते गुह्यतम शास्त्र म्हणजे ते मात्र तुम्हाला अशुभापासून मुक्ती मिळेल. याचा अर्थ असा की आपल्याकडे जे शास्त्र आहे ते गुह्य नाही आहे. म्हणजे अध्यात्मशास्त्र हे गुह्यतमम आहे. एखादा डॉक्टर आहे, सगळेच काही डॉक्टर होत नसतात, सगळेच काही वैज्ञानिक होत नसतात, कमी लोक होतात. सगळेच काही राजकारणी होत नसतात, त्याला बरीच बुद्धी लागते.
साधारण लोक राजकारणी होऊ शकत नाही. होत असतील तर मग ते राजकारण खाली येतं. जर निर्बुद्ध लोक, स्वार्थी लोक, अपराधी लोक जर राजकारणात शिरत असतील तर ते राजकारण खाली येतं, आणखी खाली जातं, आणखी तळाला जातं. ते अध्यात्म हे तुम्हाला शुद्धतेच्या उच्चतर उच्चतम पातळीपर्यंत येतं, सर्वोच्च पातळीपर्यंत येतं. त्यालाच मुक्ती म्हणतात. शुद्ध, आणखी शुद्ध, आणखी शुद्ध. अपराध हा कसा शुद्ध असू शकेल? गुन्हेगारी कशी शुद्ध असू शकेल? स्वार्थ कसा शुद्ध असू शकेल? या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनाला अशुद्ध करतात. आणि हे जे अध्यात्म आहे माणसाला आणखी शुद्ध करतं, आणखी शुद्ध, आणखी शुद्ध, आणखी शुद्ध. कारण तो माणूस आत जातो, आपलं स्वतःचं निरीक्षण करतो. अरे सगळीकडे वेडे आहेत, मग मी पण वेडा आहे, मग वेडे पण घालवायला पाहिजे. ते जपून नको ठेवायला, ते उपटून फेकून द्यायला पाहिजे. आपण शहाणं व्हायला पाहिजे. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. माणसाने बुद्धिमान व्हायला पाहिजे, गीता म्हणते. बुद्ध होऊन कसं चालणार? पण बुद्धिमान म्हणजे ही बुद्धी आपल्याला व्यवहाराच्या कामाला येते. आपण ज्याला बुद्धी म्हणतो, आपण स्वतःला बुद्धिमान समजतो, ती व्यवहाराच्या कामामध्ये येते. पण अध्यात्मासाठी वेगळी बुद्धी हवी, आणि ती शास्त्रानुसारी हवी, शास्त्रानुकूल हवी, शास्त्रप्रमाण आहे ते. शास्त्राने शास्त्र विधानोक्तम, शास्त्राने विधान करून ते सांगितलं पाहिजे. गीता म्हणते त्यांनी सांगितलं तर त्यालाच, कोणी सांगितलं तर कसं चालणार? ते ऋषींनी सांगायला पाहिजे, कृष्णाने सांगायला पाहिजे. म्हणून गीतेचं महत्त्व आहे. पद्मनाभम नारायणाने सांगितली आहे, आणि ती साक्षात नारायणाने आपल्याला सांगितलेली आहे. इथे गुह्यतमं शास्त्रम मिदमुक्तम मया नग. इदम उक्तम मया, माझ्याकडून सांगितले अर्जुना. हे ऐकून माणूस बुद्धिमान होतो. म्हणजे त्याला कळायला लागतं की कोणत्या गोष्टीचं किती महत्त्व आहे. सगळ्याच गोष्टी काही उत्तम नसतात, काही खालच्या दर्जा असतात, आणखी वरच्या दर्जा, आणखी वरच्या दर्जा. हे सर्वोत्तम आहे. म्हणून हे समजण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागतं, चिंतन करावं लागतं, श्रवण करावं लागतं. नाही, श्रवण नाही केलं तर तुम्हाला ध्यान नाही करता येणार, चिंतन नाही करता येणार. चिंतन कशाचं करणार? तिथे तुम्हाला काही गरज नाही, आपोआपच चालू असते. संकल्प ज्याला म्हणतात, कामान संकल्प प्रभवान. तुमच्या संकल्पातून कामना उत्पन्न होतात. 6वा अध्याय गीतेचा. सतत मनामध्ये संकल्प विकल्प चालू असतात. ते मन चूप बसतं कुठे? 24 तास झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पडतात. ते सगळं संकल्प विकल्प सतत चालू असतात. मी अमुक करेल, मी तमुक करेल, मी तमुक करणार नाही, तसं करेन, असं करेन, सतत मनामध्ये घोळत असतात. माणूस अशांत होऊन जातो आणि तो चलबिचल होतो. म्हणजे त्याचं मन स्वस्थ नाही आहे, स्थिर नाही आहे. सगळ्यांचंच, लहानांचं, मोठ्यांचं, तरुणांचं, स्त्रियांचं, पुरुषांचं, कोण नाही त्याच्यात सुटलं आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ आपण बरेच कमी पडतो आहोत आयुष्य जगण्यामध्ये. ज्ञानाधारित आयुष्य जगण्यामध्ये आपण बरेच कमी पडतो आहोत. त्यासाठी मग काय करणार? काहीच करता येणार नाही. काहीतरी करता येतं माणसाला, जे करता येतं ते करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी करता येत नसं असं नाही आहे, आणि सगळ्याच गोष्टी करता येतात असंही नाही आहे, आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्याच वेळी करता येतात असंही नाही आहे. पण ज्या गोष्टी ज्यावेळी करता येतात त्या माणसाने करायला पाहिजे. हेच आपल्याला शास्त्र सांगतं. त्यालाच बुद्धिमानी म्हणतात. नाही, आम्हाला काही समजत नाही, आम्हाला काही येत नाही, आम्हाला काही करता येत नाही, आम्हाला ध्यान करता येत नाही, आम्हाला पूजा करता येत नाही. बरोबर आहे ना? त्यात चूक काही नाही आहे. चूक काय आहे? आज करता येत नाही आहे. पण योग्य तऱ्हेने प्रयत्न केल्यानंतर ते उद्या करता येईल, परवा करता येईल, केव्हा तरी करता येईल. करता येत नाही म्हणजे आपल्याला त्याला म्हणतात बहाणेबाजी करतो आपण, किंवा आपल्याला ते करायचंच नाही आहे. म्हणून कुठेतरी आपल्याला सुरुवात करावी लागेल. एक पाऊल टाकावं लागेल आणि समोर जावं लागेल. मग दुसरं पाऊल टाकायला आपल्याला जमेल. आपण तिथेच बसून राहिलो, उभं राहिलो, मला ते जमायचंच नाही असं म्हटलं तर कसं चालेल? म्हणून ध्यानचिंतन हे जमायचं नाही आहे, माहिती आहे सगळ्यांना.
चिंतन जमायचं नाही आहे. कारण काय, मनाला चिंतन करण्याची सवय नाही आहे. मग सवय नाही तर सवय लावून घ्या. मग चिंतनासाठी काहीतरी विचार पाहिजे. जसं म्हटलं, आपलं मन चिंतन करतच असतं, पण ते तामसिक चिंतन असतं. मन स्थिर नसतं कधी, मन अस्थिर असतं. मग जे चिंतन चालतं आपलं ते चिंतन नव्हे, आणि चिंतन म्हणायचंच असलं त्याला तामसिक चिंतन आहे. ते राजसिक चिंतन आहे. अर्थ आणि काम याविषयी चिंतन चालतं ते तामसिक आणि राजसिक असतं. अर्थचिंतन म्हणजे राजसिक असतं आणि कामचिंतन म्हणजे तामसिक असतं. काम म्हणजे इच्छा, वासना, अनंत वासना असतात, अनंत इच्छा असतात. त्यांनीच आपलं जीवन चालत असतं. वासना मनात उडत असतात, इच्छा उडत असतात. त्याप्रमाणे आपण मग व्यवहारामध्ये वागत असतो. ज्या प्रकारच्या इच्छा उठतात मनामध्ये, चिंतन चालतं, त्या प्रकारे आपले जागेपणी व्यवहार होतात. हे आपण नेहमीच बघतो. पण ते चिंतन होत नाही, ते घडत असतं. आपण चिंतन करत नाही, संकल्प विकल्प करत नाही, ते होत असतं. आपल्या हातात नसतं ते. आपण ठरवलं की चिंतन करायचं नाही. काम आणि अर्थ हे पुरुषार्थ आहेत, त्याचं चिंतन करायचं नाही असं आपण ठरवलं, ते आपल्या हातात नाही, ते प्रकृतीच्या हातात आहे. गीता म्हणते ते प्रकृतीच्या हातात आहे, तुमच्या हातात नाही आहे. कारण तुम्हाला ते करणं भागच पडेल. प्रकृतिम्यांती भूतानि निग्रह किंग करिष्यती, गीता म्हणते. भूतांची प्रकृती आहे ती, तुम्ही त्याचा निग्रह कसा करू शकणार? त्याला कसं काय आवरू शकणार? निग्रह किंग करिष्यती, तुम्ही त्याला कसं आवरू शकणार? एखाद्या तरुणाला सांगितलं चुपचाप बस, भटकू नकोस, अभ्यास कर, तो ऐकतं, पण त्याला जमतं कुठे? तुझी परीक्षा आहे, उच्च काय म्हणतात मार्क मिळव, त्याला समजतं, तो ऐकतो आहे, पण त्याला जमत नाही आहे. सगळंच सांगतं, जग त्याच्या कानेकपडावर ओरडतं, त्याला जमत नाही आहे. कारण त्याची अडचण आहे ती. कारण काय, संकल्प विकल्प त्याच्या मनामध्ये प्रचंड गतीने उठतात. मग थोडा मोठा झाल्यानंतर तेवढ्या गतीने होत नाही, कारण तो आता स्टेबल झालेला आहे, स्थिर झालेला आहे. पण दुसरे संकल्प उठतात. मग माया, मत्सर, असूया, क्रोध, मद हे नंतर येतात. कारण काय, आता तो आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या जगामध्ये, आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये स्थिर झालेला आहे. आता बाकीचे विकार उद्भवतात. मग आता चिंतन होत नाही असं नाही, चिंतन होतं. फक्त काय होतं, त्याने आपलं काही भलं होत नाही. आपण काही उच्चतम पातळीपर्यंत जात नाही. त्याला उच्चतम पातळीपर्यंत जायचं. आपलं जी पातळी आहे त्याला म्हणतात चेतना. ही जी चेतना आहे, ज्याने सगळं जग, इथं प्रवृत्तिर्भूतानाम, गीता म्हणते, ज्याने सगळ्या जगाची प्रवृत्ती होते. अर्थचिंतन होतं, कामचिंतन होतं, धर्मचिंतन होतं, अध्यात्मचिंतन होतं. होतं कसं ते येन सर्वमिदं ततं, ज्याने चिंतन होतं, ज्याने सगळं जग व्यापलं जातं, त्याची पूजा करा, त्याची अभ्यर्थना करा. अभ्यर्थना असं म्हटलं आहे, पूजा. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य, तम म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्माची, त्या निराकार, निर्गुण निराकार, सगुण साकार ब्रह्माची पूजा करा. सिद्धिं विंदती मानव. मग कोणी असा, मग तुम्ही तरुण असा की नसा, स्त्री असा की नसा, पुरुष असा की नसा, काय जे काय असेल, तुम्ही मानव आहात ना. म्हणून आपल्याला एक सूत्र दिलं जातं, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं, आपल्याला समजतं. सगळ्याच गोष्टी आपल्याला समजत नाही, पण काही गोष्टी लक्षात राहू शकतात. सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत, पण काही गोष्टी लक्षात राहू शकतात. असं करता 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 आपलं डोकं तयार होतं. आपली बुद्धी एका दिवसात काही बुद्धी तयार होत नाही, ती तयार होता 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 ज्या गोष्टी आपल्याला समजत नव्हत्या आधी, त्या आता समजायला लागतात. ही सगळी हळूवार होणारी प्रक्रिया आहे. हळूहळू सावकाश होत राहतं. तुम्हाला घाई असेल तर घाई करा, तुम्हाला लवकर समजेल. काही लोकांना घाई असते,
त्यांना असं हरिसे लागी रहो रे भाई, बनत बनत बन जाई, होता होता होऊन जाईल. तुम्ही देवाला पकडून ठेवा, होता होता सगळं ठीक होऊन जाईल. काही लोकांना हे पटत नाही. होता होता होऊन श्रीरामकृष्ण म्हणत असत, बनत बनत बन जाई, मला हे पटत नाही. होता होता होऊन जाईल. माणसामध्ये दृढ निश्चय हवा, नाही दृढता हवी, मनाचा पक्केपणा हवा. आणि मी करूनच दाखवणार, आजच करणार उद्याच्या ऐवजी. ते म्हणायला ठीक आहे, ठाकूरान रामकृष्णांमध्ये होता, मोठ्या लोकांमध्ये तो असतो, मी करून म्हणजे करून दाखवणारच. आपल्यामध्ये कुठे असतो? यत आत्मा दृढ निश्चय, हा गीतेमध्ये म्हटलं आहे. यत आत्मा, जो प्रयत्न करणारा माणूस असतो तो, आणि त्याचा दृढ निश्चय असतो, पक्का निश्चय असतो. कुठे आपण तिथे बसतो आहे, 5-10 मिनटं वाजतं की आपण करून दाखवू, 10 मिनटानंतर काय होतं विसरून जातो, आपण असं निश्चय केला होता म्हणून. अशी आपली परिस्थिती आहे. पण काय हरकत आहे? काय हरकत नाही आहे. आपल्याला बरं जाई म्हणण्यात काय अर्थ नाही. म्हणजे आपण निराश होणार नाही, डिप्रेशन होणार नाही. नक्कीच होणार, फक्त आत्ता होणार नाही, आज होणार नाही, उद्या होणार नाही, केव्हा तरी होणार म्हणजे नक्कीच होणार. इथे म्हटलं आहे, ध्यानचिंतन करताना त्याच्या चरणी मन कसं सर्वदा अगदी तल्लीन व्हायला पाहिजे. ही स्थिती जी आहे अगदी तल्लीन, तत्लीन शब्दहून तल्लीन शब्द झाला आहे, संधी आहे ती. 2 शब्द मिळून एक शब्द झाला आहे, तत्लीन तल्लीन. तत्लीन, लीन तुम्हाला माहिती आहे, लीन म्हणजे एकरूप होणं, त्याला लीनता म्हणतात. त्याच्याशी अगदी एकरूप होऊन जाणं. तुम्ही समुद्राच्या पाण्यातून ओंजळीत पाणी घेतलं, ते बघितलं पाणी छान आहे, निळं दिसतं, काळं दिसतं समुद्राचं पाणी, आकाशाचं प्रतिबिंब दिसल्यामुळे. पण ते पाणी काही काळं निळं नाही आहे, ते पाणी इतर पाण्यासारखंच आहे. बघितल्यानंतर हे तर पाणी काळं निळं फक्त प्रतिबिंबामुळे दिसतं, ते स्वच्छ पाणी आहे. मग आपण काय करतो, ते पुन्हा त्याच्यात टाकून देतो समुद्रामध्ये. ओंजळीतलं पाणी समुद्रामध्ये ओतून देतो. मग काय झालं, तत्लीन आहे ते. त्या समुद्राच्या पाण्याशी हे ओंजळीतलं पाणी काय झालं, लीन झालं. शरवत तन्मयो भवेत असं उपनिषद म्हणतात. एक लक्ष आहे, झाडाचं खोड आहे, आपण त्याच्यावर बाण मारला, ठीक आहे. शरवत, शर म्हणजे बाण, त्या वत म्हणजे त्याप्रमाणे. शरवत तन्मयो, तन म्हणजे ते झाड, या संदर्भामध्ये ते झाड आहे. मय म्हणजे एकरूप होणं, प्राचुर्य. समुद्र त्याला जलमय म्हणतात. जलमय पृथ्वी झाली असं म्हणतो. पण पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी. शरवत तन्मयो भवे, तुम्ही कसं तन्मय व्हायला पाहिजे, तल्लीन कसं व्हायला पाहिजे, हा जो बाण असतो तो जाऊन त्याच्याशी झाडाशी एकरूप होऊन जातो. झाड आणि बाण एकरूप होऊन जातो. तसंच माणसाचं मन तल्लीन व्हायला पाहिजे. पण तशा प्रकारचं मन असेल तर ना, मनामध्ये जर रजतम धुमाकूळ घालत असतील तर होणार नाही. म्हणून प्रयत्न करा, होण्याचा प्रयत्न करा. यासाठी काय करावं लागेल, तमातून सात्विकात न्यावं लागेल, राजसिकमध्ये राजून सात्विकात न्यावं लागेल. म्हणजे सात्विक कर्म करा. सात्विक कर्म केलं की मन सात्विक होईल आहे. त्यालाच तमभ्यर्च असं म्हटलं आहे. स्वकर्मणा तमभ्यर्च. तुम्ही रजगुणी आहात, तमगुणी आहात ना, म्हणजे तुम्हाला कर्म करण्याची खूप आवड आहे, खूप प्रेरणा आहे, मग करा की तुम्ही, कोणी तुम्हाला आवडलं आहे. पण कर्म जशी संसारी लोक करतात, प्रापंचिक लोक करतात, तशी कर्म करू नका. ती भगवंताची पूजा नसते, देवाची पूजा नसते, ती मायेची पूजा असते. त्याने काय होणार, तम वाढणार, रज वाढणार, दुःखी होणार. लोक सगळं जग दुःखी आहे. जसं आपण काल तिथे उस्मानातलं बघितलं, कबीरा मन भय, कबीरा इस संसार में कभी न हो सुख चैन. कबीरदास संसारामध्ये तुम्ही सुख चैन निश्चिंतपणाची कधी अपेक्षा करू नका, शक्यच नाही ते. हे जगामध्ये आपणही आहोत आणि आपल्यामध्ये जगामध्ये रज तम जितका धुमाकूळ घालत आहे, कसलं सुख आणि कसलं चैन. आता तसं नाही म्हटलं तर आपण आणखी दुःखी होऊ. म्हणजे आहे ते, त्याच्यातलं आपण सुख म्हणायचं, चैन म्हणायचं, थोडं थोडं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर आपण काय होऊ, आजारी पडू आणि आपण मनोरुग्ण होऊ. पण बघा ना, मनोरुग्ण होतात ना. मनोरुग्ण का होतात, त्याचं कारणच हे आहे, सत्व रजतमाचा एवढा अतिरेक झालेला आहे की ते हाताबाहेर गेलेलं आहे, मर्यादेच्या पलीकडे गेलेलं आहे.
मग एकच होतं, मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि मग माणसं वेडे होतात आणि खरोखर वेडे होतात. एरवी काय खास वेड्यांचा पसारा. हा वेडे आहेत लोक, पण एका मर्यादेच्या आत आहेत. सगळेच लोक अपराधी आहेत, कॉन्व्हिक्ट्स आहेत, पण एका मर्यादेच्या आत अपराधी आहेत ते. त्याचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा ते समाजात राहू शकत नाही, त्यांना तुरुंगात टाकलं जातं. कारण काय, अपराध आहे पण तो मर्यादेच्या बाहेर गेला आहे. समाजात राहण्याला पुरता जेवढा अपराध चालू शकतो तेवढा अपराध न करता त्याच्या पलीकडे गेला आहे. तो कायद्याच्या कक्षेत आलेला आहे आणि मग त्याची पलीकडे गेला की तो तुरुंगातसुद्धा राहू शकत नाही. मग काय करतात त्याला, तुरुंगामध्ये सगळीकडे नसतं पण सेंट्रल जेल्समध्ये असतात जिथे फाशी दिलं जातं. जसं पुण्याला आहे येरवडा जेलमध्ये फाशी दिलं जातं, दिल्लीला आहे तिहार जेल, नागपूरला आहे सेंट्रल जेल. हे सगळे सेंट्रल जेल्स आहेत, आहे की नाही. मध्यवर्ती तुरुंग ज्याला म्हणतात, मध्यवर्ती कारागार म्हणतात. तिथे तुरुंगामध्येच फाशी देण्याची हे असतो किंवा अंडा सेल्स असतात. तिथे फक्त त्या ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे त्याला तिथे ठेवलं जातं, त्याच्यावर कोणीच नसतं. आणि नंतर त्याला फाशी दिली म्हणजे तो तुरुंगातसुद्धा राहू शकत नाही आता. याचा अर्थ असा आहे, त्या मर्यादेच्या पलीकडच्या पलीकडे गेलं आहे ते. म्हणजे काय, मग आपल्याला थोडं थोडं अलीकडे यायला पाहिजे. जितकं अलीकडे येऊ तितकं सुरक्षित आहेत माणूस. कारण काय, मर्यादेच्या पलीकडे जाईल आपल्या हातात थोडीच असतं काही. कोणत्याही अपराधाला थोडीच वाटत असतं की आपण तुरुंगात राहावं, पण त्याच्या हातून ती नकळत झालेली चूक असते. म्हणून जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हाच तुम्ही स्वतःला तयार करून घ्या, सुरक्षित करून घ्या, मजबूत. जसं आपली जर प्रकृती जर मजबूत असेल तर त्याला म्हणतात इम्युनिटी. टेक्निकल भाषेत त्याला इम्युनिटी म्हणतात. तुमची इम्युनिटी जर चांगली असेल तर मग कोरोना आहे, अमुक आहे, धमुक आहे, ते तुम्हाला असे त्रास देणार नाही. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली इम्युनिटी कमी झालेली असते. मग इम्युनिटी कमी झाली की कोणते आजार तुम्हाला पटकन पकडतो, मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कारण काय, लढण्याची क्षमता जी आहे, संघर्ष करण्याची क्षमता ती कमी झालेली असते. मग ती वाढवा वाढवा वाढवा. म्हणजे का तो बाहेरचं वातावरण तुम्ही बदलू शकत नाही, तुम्ही कोरोनाला थोपवू शकत नाही किंवा कोणत्याही जंतू संसर्गाला थोपवू शकत नाही. तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःला मजबूत करू शकता. मग त्यासाठी सतत ध्यानचिंतन करायला हवं. अरे ध्यानचिंतन करायला हवं, व्हायला हवं. जे होतं त्याला चिंतन म्हणू नका, ते चिंतन नाही आहे की नाही. ते वच्चा म्हणतात आहे, शंभू मल्लिक जेवता जेवता त्याचं भान नसतं. भाजीमध्ये मीठ नाही आहे नंतर तो खातो आहे, तो म्हणतो अरे हो त्याच्यात मीठ नाही, मीठ नाही काय, त्याचं लक्षच नाही. मग ते वा याचं लक्ष नाही म्हणजे हा काय एकदम मन त्याचं कशात तरी गुंतलं आहे, पक्क गुंतलं आहे. समजा अरे ते विषय चिंतन आहे, ते काही अध्यात्म चिंतन नाही आहे. तोही तल्लीन झाला आहे, त्याचे कुठे लक्ष नाही, भाजीमध्ये मीठ नाही हे सुद्धा त्याला कळत नाही आहे. इतकं चिंतनामध्ये तल्लीन झालेलं आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात हे तल्लीन काय आहे, याला तल्लीनता म्हणतात काय. ही तल्लीनता विषयाविषयी आहे. ठीक आहे, काही बाबतीत त्याची गरज असेल की नाही, पण ती तुमच्या मनाचा विकास होणार नाही. तुमच्या जी तुमची प्रकृती आहे, मूळ प्रकृती ज्याला म्हणतात, आत्मभान आहे, ते काही वाढणार नाही. त्यासाठी तुम्हाला देवाचं चिंतन पाहिजे. आता इथे आपण बघतो आहे गीतेमध्येही आहे, गीतेमध्ये फार सुंदर आहे, निराकार साकार दोन्ही आहे. हे गीतेचं महत्त्व आहे. गीता हे फार महत्त्वाचं शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे. उपनिषदांचं सार आहे त्याच्यामध्ये. सर्वशास्त्रमयी गीता, सुगीता कर्तव्य किमन्ययी शास्त्रविस्तरी. गीतेला सुगीता करायला पाहिजे, म्हणजे भगवद्गीता ही जीवनात उतरवायला पाहिजे. त्याला सुगीता म्हणतात. गीता सुगीता कर्तव्य करायला पाहिजे. किम अन्य शास्त्र विस्तरही. शास्त्राचा विस्तार अनेक आहे, कोटीभी ग्रंथ शंकराचार्य म्हटलं आहे. ग्रंथांचे भारीच्या भारी आहेत. तुम्ही काय काय वाचताना काय काय तुमच्या याच्या पलीकडलं आहे, ते आपल्या क्षमतेच्या पलीकडलं आहे. मग अलीकडलं काय आहे, एक गीता आहे, 700 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये कृष्णाचा उपदेश आहे. आणि मग काय माणसाने कर्तव्य हा म्हटलं आहे. कर्तव्य हा म्हणजे काय करायला पाहिजे. करायला पाहिजे म्हणजे जे तुम्ही करू शकता तेच तुम्हाला सांगितलं जातं. जे तुम्ही करू शकत नाही तुम्हाला कसं काय सांगितलं जाणार. शक्य आपण कोणालाही थोडी सांग गीता वाचायला. समजा गाढवापुढे वाचली गीता असं म्हणतात ना,
म्हण आहे मराठीमध्ये, आहे की नाही. गाढवा पुढे वाचली समजा, एक गाढवा बसला आहे कुठंतरी, कधीतरी आलं समजा आतमध्ये, इथपर्यंत आला आणि बसला तो, आणि गीता चालू आहे, त्याची कानावर पडते की नाही. आणि त्याला समजा त्यालाही मन आहे, गाढवालाही मन आहे, आणि तो विचार करू शकतो. किंवा गाढवा आहे, त्यालाही काहीतरी भलं होईल त्याचं, असं गाढवांचं कळप बसलं आहे त्याला, त्याच्यासमोर वाचली गीता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणून. तर काय होईल आहे, तो म्हणे कसली गीता, काय आहे गीता. त्याच्या आम्ही कालचा गोंधळ घातला होता, तोच किती चांगला होता, कालचा गोंधळ बरा होता, आहे की नाही. आता ते गाढवाला ते गोंधळ घालणं, पाय झाडणं आणि मोठमोठ्याने किंकाळणं तेच बरं वाटतं. हे गीता त्याच्यासाठी नाही आहे. हे सर्वोच्च तत्त्वज्ञान किती सर्वोच्च असलं, पण त्यासाठी काहीतरी थोडीफार पात्रता हवी ना. मग माणसामध्ये ती पात्रता हवी, ऐकण्याची पात्रता हवी, योग्यता हवी. त्यासाठी त्या प्रकारचं मन पाहिजे. म्हणून ध्यानचिंतन जे इथे म्हटलं आहे, हे तुम्हाला आधी त्या प्रकारे घडवावं लागेल, मनाला घडवावं लागेल. म्हणून आसुरी संपत्ती जी आहे 16 अध्याय सांगितली आहे, दैवी संपद विमोक्षाय. तुम्हाला दैवी संपत्तीची काय करावं लागेल, जुळवाजुळव करावं लागेल. जेव्हा कोणता काहीतरी कार्यक्रम करतो आपण, काहीतरी करायचं असतं, उत्सव करायचं वगैरे, आपल्याला अनेक गोष्टींची जुळवाजुळव करावं लागते, त्याचे प्लॅनिंग करावं लागतं, त्या गोष्टी आणावं लागतात, जुळवाजुळव करावं लागतात, त्याची नीट योजना करावी लागते, आणि मग त्याला कार्यान्वित करावं लागतं, मग ती गोष्ट व्यवस्थित होते. म्हणून वरवर तरंगत राहिल्यानं का कधी तळाची रत्ने हाती लागायला बसली आहेत. मूल्यवान गोष्ट आहे ती. त्यासाठी तुम्हाला योग्य तऱ्हेने प्रयत्न करावा लागेल, वेळ द्यावा लागेल, कारण ती फार खोल आहे. रत्न ही वरवर तरंगत नसतात, कारण ती अतिशय अमूल्य आहे. मोती, रत्न, मोती फार अमूल्य असतात. ते शिंपल्यामध्ये असतात, बंद असतात, आणि ते शिंपले समुद्राच्या तळाशी असतात. आपल्याला 2-4 फूटसुद्धा तळाशी जाता येत नाही. मग इतक्या तळाशी जाऊन ती रत्न हस्तगत करणं, मोती हस्तगत करणं, मग त्यासाठी तुम्हाला तळाशी जाण्याची मनाची तयारी हवी, आणि दावं लागतं हे माहीत असायला हवं. तुम्ही वरवर पोहलं तर तुम्हाला वरवर पोहल्याने काहीच मिळणार नाही. ते म्हणतात तुम्हाला मासे हवे आहेत, मासे कुठे खाली तरी पोहत असतात, मग तुम्हाला काहीतरी टाकावं लागेल, त्याला खाद्य टाकावं लागेल, मग ती तळाची मासे वरती येतात. तुम्ही बघा ना, कुठे मासे येत असतात ना, तुम्ही काहीतरी त्याला खाद्य टाका पाण्यामध्ये, पाणी सतत हालायला लागतं मग, आणि मग ते असे वरती येतात सगळे मासे. काही केलं नाही, काही नाही, ते खालचे मासे वरती येणार कशी. तसंच आहे, त्याला साधना म्हणतात. वरवर तरंगत राहिल्यानं, म्हणजे तुमचं मन आहे, त्या मनामध्ये वरवर, म्हणजे आपलं मन नेहमी वरवरच असतं, त्यालाच रजतम म्हणतात. नाही, आपलं मन जर रजतमामध्ये आणि तमामध्ये व्यस्त असेल, आपण त्याच त्या गोष्टी करतो आहे जे दिवसभर करतो आहे की नाही. दिवसभर आपण एकच गोष्ट करतो आहे, आणि तीच गोष्ट जर आपण ध्यानचिंतनात करायला लागली की नाही, तर मग कसं आपल्याला अध्यात्माचं चिंतन घडणार की नाही. अध्यात्माचं चिंतन कसं घडणार. आपण दिवसभर पुष्कळ गोष्टी करू शकतो. किंवा आपलं समजा आता तर हा आपल्याला खूप बिझी ठेवतो, काय मोबाईल खूप बिझी ठेवतो आपल्याला चैनच पडू देत नाही. दिवस रात्र आपण उशाशी घेऊन त्याला झोपतो. आला कोणता फोन, तर तरुणाचं फारच आहे, ते ट्रेनमध्ये सुद्धा प्रवास करताना झोपूच शकत नाही. ते आता काही तसे नसतात, काही लोक वेडे झाले असतात, ते झोपूच शकत नाही. ते पटापट मध्ये येऊन बघतात, माझा फोन काही मेसेज तर आला नाही, अरे आला असेल गेला असेल, त्याला काय करायचं आहे. जेव्हा फोन नव्हता तेव्हा जग चालू नव्हतं काय की नाही. आता बराच फरक पडलेला आहे फोनमुळे, पण किती त्याच्यात गुंतायचं. तो सतत फोन बघतो, माझा काही मेसेज आला काय, की मला काही व्हॉट्सअप आला आहे, की कामुक आला आहे, की ढमुक आला आहे, की तमुक आला आहे की नाही. कारण काय, ते मोबाईलने आपल्याला वेडं बनवलेलं आहे. मग हेच जर असेल तर मग काय होणार, आपण वरवर तरंगण्याने काय होणार. म्हणजे रज आणि तमामध्ये जर आपलं सतत मन गुंतलेलं असेल तर आपल्याला काय करणार, आपण सतत बघणार.
आपल्या मनामध्ये सगळे विचार जे आहे ते समोर येणार. कशाचे विचार समोर येणार? रजतमाचे. आपण ध्यान करतो आहे तत्लीन असं म्हटलं आहे, त्याच्यामध्ये लीन होणार नाही. ध्यानचिंतन करताना त्याच्या चरणी मन कसं अगदी तल्लीन व्हायला हवं. वरवर तरंगत राहिल्यानं का कधी तळाची रत्न हाती लागायला बसली आहेत. रत्न म्हणजे भगवंत, की नाही. ईश्वराची प्राप्ती कशी होणार, ते ब्रह्मबोध कसा होणार, त्याच्यासाठी आपल्याला तशा प्रकारचं मन करावं लागेल. त्याचं खूप महत्त्व वाटलं पाहिजे, त्याची किंमत कळली पाहिजे. एका रत्नाची किंमत, एका मोत्याची किंमत किती असते. आपण ज्या गोष्टी मिळवतो, ज्या गोष्टी हाताळतो, ज्या गोष्टीचा संकल्प करतो, त्याची किंमत फारच तुच्छ आहेत. त्या स्वामीजी म्हटलं आहे त्याच्या क्षुद्रत्वानेच ते गळून पडतं. तुम्हाला कळलं की क्षुद्र गोष्टी आहेत, तुच्छ गोष्टी आहेत, मग तुम्हाला सोडावं लागणार नाहीत. तुम्हाला जेव्हा तुमच्या मनाला पटेल, ते फक्त श्रवणाने कळतं, चिंतनाने कळतं. जेव्हा माणसाला पटेल की आपल्या मनात जे विचार चालतात, ते संकल्प चालतात, ते आपण जे करतो आहे, कर्म करतो आहे, नाही मनसा वाचा कर्मणा, मनाने जे करतो आहे, वाचेने जे करतो आहे, आपल्या हाताने जे कर्म करतो आहे, पायाने जे कर्म करतो आहे, की नाही, हे कर्म कसे आहेत? तुच्छ आहेत, क्षुद्र आहेत. म्हणजे क्षुद्र म्हटलं आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्हाला सोडावं लागत नाही, ते आपोआप तेच गळून पडतात. त्याच्या क्षुद्रत्वातनेच ते गळून पडतात. फार सुंदर वाक्य आहे स्वामी राजयोगमध्ये आहे. त्याच्या क्षुद्रत्वाने तुम्हाला सोडावं लागत नाही. काय सोडणार तुम्ही? काय सोडणार? त्याग त्याला म्हणत नाही, त्याग घडतो. जेव्हा माणसाला कळतं अरे हे फार क्षुद्र आहे, फार त्याला काय धरून बसायचं आहे, की नाही, त्याला काय धरून बसायचं. एखादा सैनिक असतो, तो युद्धामध्ये भाग घेतो आणि सगळं विसरून जातो. त्याला फक्त समोर शत्रू दिसत असतो आणि हातात शस्त्र दिसत असतात. त्याला एवढंच कळत असतं की माझ्या हातात शस्त्र आहे आणि समोर शत्रू आहे, आणि मला काय दिलं आहे? ट्रेनिंग दिलं आहे. तो जन्मभर ट्रेनिंग करत असतो. त्याचं ट्रेनिंगच असं असतं, त्याला प्रशिक्षित असंच केलं जातं. त्याला प्रशिक्षित म्हणजे फक्त त्याचं शस्त्राचं शिक्षण दिलं जात नाही, त्याला शिक्षण दिलं जातं मनाचं. त्याचं मन तयार केलं जातं लढण्यासाठी. नाही तर माणूस कसं काय गोळ्यांचं झेलू शकेल छातीवर? तो कोण मरायला तयार असतो? रणभूमीवर जाणं म्हणजे मरायला जाणं. तो जातो कारण त्याचं मन तसं तयार केलं असतं, की नाही. हर हर महादेव, शिवाजी महाराज के जे. आता तो नारा शिवाजी पूर्वी हर हर महादेव होता, की नाही. कालच शिवाजी जयंती झाली. लोकांना स्फुरण चढतं आणि त्याला माहीत आहे आपण त्याला मारणार, तोही आपल्याला मारणार, समोरचे आपल्याला मारणार, तो मरणार ना आपणही मरणार. त्यालाच युद्ध म्हणतात, नाही. पण तो त्याला तयार असतो, त्याचं मन तयार असतं. आणि नुसतंच मन नाही, तो बाकी सगळं मागचं सगळं विसरून गेला असतो. त्याला ध्यान म्हणतात. म्हणून युद्धभूमीवर जो संस्कृतचा एक श्लोक आहे, माझ्याकडे नाही आहे, जो युद्धभूमीवर आपलं प्राण त्याग करतो, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, गीतेमध्ये म्हटलं आहे, नाही. जो आपला प्राणत्याग संन्यासी असतो तो सूर्यमंडळ भेदून जातो असं म्हणतात. दोघांना एकच केलं आहे. याचं कारण असं आहे, दोघे विसरतात आपलं पूर्व सगळं विसरून जातात. त्याची काय गरज आहे? कारण ते तुच्छ आहे, त्याची काय गरज आहे? हे फक्त आपल्यासमोर एक समजण्यासाठी, की नाही. जो सैनिक आहे तो सगळं विसरणार नाही, पुरीचं सगळं, तर तो सैनिक कसा होणार? तो सैनिकच नाही आहे. त्याला सगळं आपले आई आठवतं आहे, वडील आठवतात, मुलं आठवतात, पत्नी आठवते, आपलं घर आठवतं, आणि त्याचं जे सगळं काय त्याला जे आठवत असेल तो लढणार कसा? त्याला सगळंच विसरावं लागतं. तो विसरतो म्हणून तो सूर्यमंडळ भेदून जातो, नाही. म्हणजे पलीकडे जातो तो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम ततो युद्धा युज्यस्व नैवम पापमवाप्स्यसि. अर्जुना, तुला मग दोष लागणार नाही, युद्धाचा दोष लागणार नाही. युद्ध म्हणजे मरणं आणि मारणं. तुला मरण्याचाही दोष लागणार, ती आत्महत्या नव्हे, आणि मारणं म्हणजे ती हिंसा नव्हे, की नाही. तो मारतो आहे पण ती हिंसा नव्हे. ते सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक साधना आहे, की नाही. युद्ध करणं म्हणजे अर्जुनाला तेच सांगतात. अर्जुनाला का माहीत नव्हतं का? नाही माहीत होतं. नाही तर तो म्हटलं नसतं की मला भिक्षा मागून जगणं मला आवडेल. त्यासाठी काही ट्रेनिंग नसतं. द्रोणाने त्याला तसं ट्रेनिंग दिलं नाही आहे. विसरला, त्याचं प्रशिक्षण विसरला तो.
म्हणतो मला युद्ध नाही करायचं आहे, घोर कर्म आहे. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. या अशा घोर हिंसात्मक कर्मामध्ये देवा तुम्हाला कशाला जुंपतोस? अरे बाबा, ते धर्म हे नाही आहे, घोर कर्म नाही आहे, ते मरण आणि मारणं नाही आहे, ते ध्यान आहे, समाधी आहे ती. नाही, जसा योगी ध्यानचिंतन करून मग्न होतो, सगळं विसरतो, मागचं पुढचं, त्याच्या पुढची संकल्पना आहे, मागची संकल्पना आहे, काहीच नाही त्याच्या मनामध्ये. त्याच्या मनामध्ये फक्त ब्रह्म आहे, बाकी काहीच नाही. हे फक्त सैनिकाचं उदाहरण आहे. म्हणून सैनिकाला म्हटलं आहे की सैनिक जेव्हा मरतो युद्धभूमीवर तेव्हा तो पल्ल्याड जातो, सूर्यमंदिर भेजून जातो. याचं कारण आहे तो सगळं विसरून गेला असतो, फक्त त्याच्याकडे कर्तव्य असतं, मला युद्ध करायचं आहे, बाकी सगळं विसरून जातो तो. त्याचा परिणाम काय होणार, मला काय मिळणार की नाही, मी एवढं माझं प्राणदान करतो आहे, अतिशय कठीण जी गोष्ट आहे, सर्वात कठीण गोष्ट म्हणजे प्राणत्याग कठीण गोष्ट आहे, तो अगदी सहजपणे करतो आहे की नाही, सगळं विसरून करतो आहे, समर्पण आहे ते, त्याला यज्ञ म्हणतात. हा यज्ञ आहे, महायज्ञ आहे. यज्ञी ज्यांनी देवनी निजशिर घडले मानवतेचे मंदिर परिजयांच्या धनभूमीवर नाही चिता नाही पणती तेथे कर्म आजे जुळती. बाबा बोरकरांची कविता होती, फार जुने प्रसिद्ध कवी होते. तेथे कर्म आजे जुळती. ही यज्ञभूमी आहे, ठीक आहे, सगळेच काही समरांगणी जाऊन आपलं प्राणत्याग करत नसतात. मग हे पण समरांगण आहे, आपलं जग हे समरांगण आहे. त्याच भावनेनी, ज्या भावनेनी सैनिक आपला प्राणत्याग करत असतो, चंदनाचे जावे मना तू मना मना चंदनाचे परित्वा झिजावे. हे म्हणा तू चंदनाच्या प्रमाणे झीज, संपून जा. सैनिक तेच करतो. आणि म्हणून ते साधं कर्म नाही आहे, ते ध्यान चिंतन समाधी आहे ती. कारण काय, सगळं काय विसरून गेला आहे, तो तल्लीन झालेला आहे. तो स्वतःच्या प्राणाची पण पर्वा करत नाही. तो फक्त म्हणतो मला माझं कर्तव्य शत्रूला जास्तीत जास्त संख्येने मारणं आहे. एकने 10-10 को मारा. जितका तो मारेल तितका तो म्हणेल मी महान आहे, मी यशस्वी आहे, माझ्या कर्मात मी यशस्वी झालो आहे. तसंच तुम्ही देवासाठी तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव. जे काही शुभाशुभ कराल, शुभाशुभ परित्यागी किंवा शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनही. शुभाशुभ ही जागतिक कसोट्या नाही आहेत, या अध्यात्माच्या कसोट्या आहे. जग त्याला शुभ म्हणेल, अशुभ म्हणेल. अध्यात्म त्याला शुभही म्हणणार नाही, अशुभही म्हणणार नाही. म्हणून शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनही. शुभ कर्म तुम्हाला बंधनात टाकेल, अशुभ कर्मसुद्धा तुम्हाला बंधनात टाकेल, आहे की नाही. पण हा शुभ आणि अशुभाच्या पलीकडे गेलेला असतो आणि म्हणून त्याच्यासाठी शुभही नाही आहे, अशुभही नाही आहे. संन्यास योगयुक्ताला संन्यास योगयुक्तात्मा. संन्यास योगयुक्तात्मा मामू पैस्यसी. तो मला येऊन मिळतो, सूर्यमंडळ भेदून जातो की नाही. फक्त आपलं मन तयार नसतं, कारण की आपलं मन रज आणि तमामध्ये लिप्त असतं. का ते गीतेमध्ये 3रा अध्यायात आहे ना, असं का होतं देवा, मला तर करायचं आहे, माझ्याने होत नाही आहे. त्यानंतर कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. हा रजगुणातून उत्पन्न झालेले हे काम आणि क्रोध म्हणजे विकार. महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. अर्जुन आहे तुझे वैरी आहेत की नाही. इह म्हणजे इह संसारे, या प्रपंचामध्ये तुझे वैरी आहेत. काम क्रोध हे तुमचे वैरी, सगळे विकार आहेत ते. म्हणजे तुमचं मन तमगुण गुणात येतं, खाली खाली येतं. आपलं मन उच्चतम पातळीवर जाय, सर्वोच्च पातळीवर जायला पाहिजे. तिथे ते ब्रह्माशी एकरूप होतं, त्याला तल्लीनता म्हणतात. विद्धेन इह वैरिणम. तुझे मित्र नाही आहेत ते. इह मार्गे शंकराचार्य म्हणतात, इह श्रेय मार्गे. या श्रेय म्हणजे कल्याण मार्गामध्ये, म्हणजे ब्रह्मपथामध्ये, किंवा आपल्याला ब्रह्मप्राप्तीच्या बाबतीत ते आपले शत्रू आहेत. वैरी म्हणजे शत्रू.
तुमचं हित नाही करणार, ते तुमचं अहित करतील. म्हणून अर्जुनाचा प्रश्न जो आहे ना, असं का होतं, बलादिव नियोजित, मला कोणी जबरदस्ती का करायला लावतं, माझी इच्छा नाही आहे, मला ब्रह्मदर्शन पाहिजे, मग मला नाही, म्हणजे दुसरंच काहीतरी करतो आहे मी, असं का होतं. बलादिव नियोजित, जणू काही माझ्याशी कोणी जबरदस्ती मानगुट पकडून माझ्यासाठी करून घेत आहे, असं का होतं. तेवढं एष काम एष क्रोध, हाच काम आहे, हाच काही सगळे विकार आहे. हे रजगुणातून उद्भवा समुद्भवा महाशनो, हे कधीच न संपणारे आहेत, महापापी आहेत. म्हणून हे जाणून वरती तरंगू नका. आपण वरती तरंगणार, कारण आपलं मन तसंच आहे की नाही. सैनिकांनी अगदी सगळं विसरून झोकून द्यायला पाहिजे, तेव्हा तो लढू शकतो, मरू शकतो, आणि मग बाकी त्याला का पाहिजे गरज नाही आहे की नाही. काय सरकार जे करेल त्याचा हे करेल, त्याचं तिरंग्यामध्ये त्याचं लपेटून जे काय करेल त्याला सलामी देईल वगैरे वगैरे वगैरे, हजारो लोक येतील त्याचं, कारण ते समर्पण आहे की नाही. समिधा आहेत त्या, आपलं जीवन समिधेसारखं त्यांनी देशासाठी अर्पण केलं आहे. पण ते जे काय ते समाज करेल, जिवंत आहेत ते करेल की नाही. ते बायबलमध्ये आहे ना, लेट डेड टेक केअर ऑफ अदर डेड्स, असं काहीतरी आहे ते, मला विसरून आलं. म्हणजे जे मेले आहेत त्यांनी मेलेल्यांची फिकर करावी की नाही. पण जिवंत आहे तो ऑलरेडी गेला आहे, तो आपल्या स्थानाला पोहोचलेला आहे की नाही. ते यज्ञ आहे तो. यज्ञी द्यांनी देवनी निज शिरक, घडले मानवतेचे मंदिर, परितयांच्या दहनभूमीवर नाही चिता नाही पणती. म्हणजे ते काहीच नाही, स्मारक नाही, त्याची गरज काय आहे नसेल, पण त्यांनी आपलं काम जे आहे ते केलं. म्हणून ध्यानचिंतन ही जी गोष्ट आहे, ही ध्यान माणूस करतो, चिंतन करतो, पण जे करतो असत विषयांचं करतो, सत्विषयाचं करत नाही आहे. आपल्याला शास्त्र गीता काय सांगते, वचा म्हणते ते तत् म्हटलं आहे. तत् म्हणजे त्या ब्रह्माचं चिंतन करा. बाकीचं चिंतन हे चिंतन नाही आहे. त्यांनी मन काय होईल आहे, कलुषित होईल आहे, दूषित होईल आहे. मन रजोगुणाने भरून जाईल आहे, तमोगुणाने भरून जाईल, आणि कठीण आहे, नक्कीच कठीण आहे की नाही. कारण आपली घडच तशी, आपली कॉन्स्टिट्यून्स तशी आहे. आपल्याकडे दोष नाही येतो की नाही. पण दोष नसला तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थनेने हळूहळू मनाचे जे दोष असतात ते दूर होतात, आणि मन जे आहे तल्लीन होतं. तल्लीन शब्द फार सुंदर आहे. तत्लीन, त्याशी एकरूप होतं, त्या ब्रह्माशी एकरूप होतं. मग मनामध्ये काहीच नाही, तुमच्या कोणताच भाव नाही आहे, एकच चिंतन आहे, ते ब्रह्मचिंतन आहे. जसे तुम्हाला मी उदाहरण दिलं, सैनिकाच्या डोळ्यापुढे फक्त एकच, जेव्हा त्या रणभूमीवर त्याच्यात शस्त्र असतं, समोर शत्रू असतात, त्याच्या मनामध्ये काहीही नसतं आहे की नाही. पूर्णपणे एकाग्र झालेलं असतं. तो त्यावेळी ध्यान असतं, ती समाधी आहे. ध्यानच्या पुढची पारी समाधी आहे की नाही. जणू काही ती समाधी आहे, सगळं विसरलं आहे. आपलं प्राणसुद्धा, आपलं जीवन पण विसरला आहे तो, आपलं परिवार तर सगळं विसरलंच आहे, सगळंच विसरलं आहे तो फक्त त्याच्यासमोर एकच आहे, काय, माझं कर्तव्य की नाही. मला ज्यासाठी मी जन्माला आलो, जशी कुंती म्हणते, युधिष्ठिराला निरोप पाठवते कृष्णाच्या हाताने, क्षत्राणी ज्यासाठी आपल्या मुलाला प्रसवते, ते कर्म करण्याची तुझी वेळ आलेली आहे की नाही. तू क्षत्रिय धर्म विसरला आहेस, अशी कुंती निरोप, फार कठोर हे आहे तो संदेश आहे कृष्णाच्या मार्फत कुंतीने युधिष्ठिराला पाठवला. तू क्षत्रधर्म विसरला आहेस आणि काहीतरी वेड्यासारखा वागतो आहेस की नाही. युद्ध करायला पाहिजे, तुला युद्ध कर, मेलास तरी चालेल. तर संजय आणि विदुराचा संदेश आहे, मला तू जिवंत नको आहे, तू मेलेला पाहिजे. तू म्हणते, आई म्हणते तू काय माझी आई आहेस की तुझं हृदय काय शिशासारखं, काय लोखंडासारखं कठोर आहेस का, अशी ती म्हणते. ते म्हणते तसं काही नाही, तू मेला तरी चालेल, पण झोपून नको राहू, कर्तव्य कर, युद्धभूमीवर मर. जिवंत आलास तर तू माझा मुलगा आहेस, नसेल तर नाही की नाही. अशा आया पाहिजेत की नाही. माझ्याकडे पैसे नाही आहे, पैसे नाही तर मी देते तुला पैसे. ती म्हणते माझ्याकडे काहीच नाही आहे, मग पैसे देते. संजय युद्धात जातो, जिंकतो, परत येतो, हात आईला प्रणाम करतो आहे की नाही. पण काहीच न करता म्हणणं तमोगुण येतो, झोपून राहणं. तो झोपू नको म्हणतात
काय ते डुकरासारखं झोपलं आहे. ते फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे. विजुला संजय संवाद मला का माहीत नाही, दाखवत का नाही टी व्हीवर काही समजत नाही आहे. इतकी प्रेरणादायी ती गोष्ट ती इतकी सुंदर आहे टी व्हीवर दाखवण्यासाठी किंवा त्याचं मी नाटक करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण फार सुंदर आहे ते. पण काय आपल्याला ते काय विसरायला पाहिजे आणि काय विसरायला नाही पाहिजे याचा जो विवेक आहे तो आपण हरवून बसलेलो आहे. याचा पुढचा भाग आपण पुढच्या शनिवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै एषा प्रमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.